नमस्कार, मी प्रवीण भारती भास्कर खेळणार. आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव काटवान परिसरातील साक्री तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी भेट देऊन तुम्हाला जे व्हिडिओ दाखवेल ते आपण बघा. आपणास कसे वाटतात त्याबद्दल आपण बघणार आहोत. आज गुरुपौर्णिमा निमित्त व्हिडिओ बघणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. आपण सर्व गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सर्व भाविक भक्त आषाढ पौर्णिमा दिनांक 29/7/2026 रोजी कासारे या पवित्र भूमीमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिर पवित्र स्थानी गजानन वालावलकर भाऊ महाराज यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सगळे भाविक भक्त आपण इथे जमलेलो आहोत. या आपल्या पावन भूमीमध्ये या पवित्र स्थानावरती आज 32 वर्ष झाली. या पवित्र स्थानाला 32 वर्षापासून हा गुरुपौर्णिमा उत्सवाचा प्रोग्राम इथे नियमितप्रमाणे चालू आहे. आपल्या सगळ्या भक्तांच्या इथे येण्या जाण्याने हा परिसर अतिशय मंत्रमुग्ध झालेला आहे. भाऊ महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या ह्या भूमीमध्ये परमपूज्य बापूंच्या सानिध्यात, बापूंच्या सोबतीने, बापूंच्या समाधी स्थळावरती सुद्धा एक अन्नदानाचा मोठा कार्यक्रम आपण करीत असतो. पंचक्रोशीतील सगळी तमाम जनता, भक्त परिवार आपल्या इथे स्वामींचरणी नतमस्तक होत असतो. तर भविष्यातील या काही ज्या चाललेल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टींची इथे सुधारणा करायची आहे. तर माझी विनंती आहे सगळ्या भक्तांना की ह्या कामासाठी आपण सगळं हाताने मदत करावी आणि हे कार्य मोठ्या जोमाने या जिल्ह्यामध्ये मोठ्या नावारूपाला यावं. सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री सद्गुरू भाऊ महाराजांच्या चरणी उभे राहून त्यांना नतमस्तक होतोय. भाऊ महाराजांचा अनुभव, मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्या पूजनीय बापूंना 1980 साली भाऊ महाराजांनी दर्शन दिले. अशा मोठ्या आपत्ती काळामध्ये परमपूज्य भाऊंनी बापूंना आधार दिला. आधार दिल्यानंतर बापूंच्या हातून हे जे पुण्यकार्य जे काही मोठ्या प्रमाणात चालले आहे ते आमच्या सगळ्या भावंड, सगळा मोठा परिवार, शहादा, नंदुरबार, धुळे, माझं प्रिय गाव असं कासारे, या कासाऱ्याच्या भूमीतली सर्व लोक आणि सर्व मुंबईकर परिवार, दिल्लीकर परिवार, उभ्या महाराष्ट्र इथे येणारा आमचा परिवार आमच्या सोबत आहे. मला अनुभव भाऊंचा शेअर करताना सांगावेसे वाटते की परमपूज्य भाऊ महाराजांनी आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्ही आज 28 लोकांचं मोठं कुटुंब या गावामध्ये पोट भरतोय. या गावाशी प्रामाणिकतेने सगळ्यांच्या हितासाठी सगळ्यांसोबत राहून काम करतोय. तर भाऊंचा अनुभव मला एकच आम्हाला सांगितलेलं की अरे परमेश्वरा, बाळांनो, तुम्ही तुमच्या आईच्या पोटातून जन्म घेतलाय, तुम्ही लोकांच्या पोटात घुसून काम करा, तुम्हाला आयुष्यभर कमी पडणार नाही. असा बहुमोल आशीर्वाद, अशी बहुमोल शक्ती भाऊंनी आमच्या पाठीशी दिलेली. आम्ही हे कार्य आनंदाने शेवटच्या क्षणापर्यंत, कोणीही आमचा एक दुश्मन नाही, या सगळ्यांसोबत जाऊन आम्ही हे पुढे करणार आहोत. परमेश्वरा, आमच्या सोबत नेहमी असावेत, आम्हाला शक्ती द्यावी, ही आमच्या भाऊंचरणी नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो. नमस्कार. आपण भाऊ महाराजांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व परिवार इथे जमलेला आहे. गुरुंची सेवा करायची, गुरूंच्या मोठ्या सानिध्यात, बापूंच्या चरणी, बापूंच्या कार्यामध्ये आपण इथे सर्वजण सामील झालो. तर परत एकदा महाप्रसादाच्या या कार्यक्रमासाठी भक्त परिवार पंचक्रोशीतील सगळा इथे उपलब्ध झालेला आहे, हजर झालेला आहे. सगळ्यांच्या याच्यासाठी परमेश्वरा आपले आशीर्वाद मंदिराच्या बाहेर
ताकदीने बनवलं. नमस्कार. आणि जेवढं आम्ही राहिलं, दरवर्षी गुरुपौर्णिमेला इथे सर्व कुटुंबीय श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू भाऊ समर्थ महाराज आणि सद्गुरू बापू समर्थ महाराजांच्या ते म्हणजे एकच नाव श्री स्वामी. अनेक हजारो भाविक या ठिकाणी येतात, खूप अर्थ दर्शन घेतात. अनेकांची श्रद्धा या ठिकाणी आहे आणि माझी स्वामी समर्थ, भाऊ समर्थ आणि बापू समर्थ परिवारातील इतरही भाविकांना विनंती आहे की तुम्ही दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी यावे आणि महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा. मनपूर्वक स्वागत करतो आणि परत एकदा विनंती करतो, जे उभे आहेत निराकार निर्गुण तुझे ईश्वरूप तुझे रूप माझी आई अकल कोटी आजोबा म्हणून, आई म्हणून, मावशी काकी काय जे असेल तरी आपण हा प्रयत्न करतो का की आपण हे जाणून घ्यावं आणि त्याच्याबद्दल त्यामुळे त्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे समाजाचा ढास होत आहे. समाजाची ही पीडा आता